मित्रांनो, मी आज बनवतोय मस्त मसालेदार आणि एकदम चमचमीत अशी मटन करीची रेसिपी। आता ही मटन करीची रेसिपी माझ्या स्टाईलमध्ये म्हणजे लय भारी स्टाईलमध्ये बनवणार आहे। मटन करी बनवायला एकदम साधी सोपी आहे, पण तेवढीच चवदार पण आहे। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी मटन मॅरिनेशन करून घेणार आहे। त्यासाठी अर्धा किलो मटन घेतलेले आहे। त्यासाठी मटन चापचे पीसेस घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हड्डीचे पीसेस पण चांगले मीडियम साईजचे घेतलेले आहेत। आता यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं याचं पेस्ट तयार करून घेतलेले आहे आणि ते 2 चमचे यामध्ये टाकून घेतोय। आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चवीपुरतं, आणि थोडीशी हळद। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर मटणाला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मटणाच्या प्रत्येक पिसाला सगळीकडून चांगला लागला पाहिजे। आपण जो यामध्ये मीठ, हळद, मिरची आणि आल्याचा पेस्ट जो आपण टाकलाय ना, तो सगळीकडून लागला पाहिजे। एकदा का मटणाला मसाला लावून झाला ना, कमीत कमी 20 मिनिटासाठी तरी हे मटण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। एकदाचं मटण चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून झाल्यानंतर आता मी इथं एक कुकर घेतलेले आहे। या कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं गरम करून घेतो। आता या तेलामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकून घेतो आणि या मटणाला या तेलामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। हा 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 हा, एकदम छान असा वास येतोय। मित्रांनो, जेवढं तुम्ही मटण चांगलं मॅरिनेट करून घ्याल ना, तेवढंच मटण परतून घेत असताना एकदम छान असा वास येतो। तेव्हा समजून जायचं की आपलं जे मटण आहे ना, एकदम छान असं मॅरिनेट झालेलं आहे। आता यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याबरोबर मटण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या होईपर्यंत मटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मटण आता आपण शिजवायला ठेवून दिलेलं आहे। आता दुसरीकडे आपण मटणासाठी लागणारा ओला मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका मिक्सरच्या जारमध्ये 1 मीडियम साईजचा कांदा, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, अर्धी वाटी ओला खोबरा, 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, थोडासा दालचिनी आणि आता सगळ्यात शेवटी अर्धी वाटी दही, हे सगळं टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मसाल्याचा आपल्या मटण करीसाठी। आता मगाशी आपण जे मटण शिजायला ठेवलं होतं ना कुकरमध्ये, ते पण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। मीडियम गॅसवरती ठेवून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। चला तर मग आता आपण चेक करून घेऊया आपलं मटण शिजलं की नाही आहे ते। जर एखाद्या वेळेस मटण शिजलं नसेल, थोडंसं कच्चं असेल, तर मग अजून 1 शिट्टी तुम्ही वाढवून घेऊ शकता, करून घेऊ शकता। आपलं मटण एकदम मऊदार असं शिजून रेडी झालेलं आहे। मटणाला लागणारा मसाला पण आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण मटण करी तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल घेतो। तेल चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतोय। आता यामध्ये मगाशी मटणामध्ये टाकलेला आलं, मिरची आणि कोथिंबीरीची जी पेस्ट होती ना, यामध्ये टाकून घेतोय। आता हे तेलामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 2 ते 3 मिनिट तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झालेले आहे। आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे 3 ते 4 मिनिट लागेल आपल्याला कांदा चांगला मऊदार होण्यासाठी। हे बघा मित्रांनो, कांदा आपला चांगला मऊदार झालेला आहे। 3 ते 4 मिनिट झालेले आहे, तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतोय। आता यामध्ये मगाशी आपण जे मिक्सरला लावून बारीक मसाला तयार करून घेतला ना, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हा मसाला 5 ते 6 मिनिटासाठी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे, म्हणजे या मसाल्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो ना, तो निघून जायला पाहिजे। पाण्याचा अंश निघून गेल्यानंतर मसाल्यामध्ये तेल सुटायला चालू होतं, तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरचीची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। आता हे सगळं मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 1-2 मिनिटासाठी किंवा 3 मिनिटासाठी हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला आपला चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे। आता यामध्ये आपलं शिजून घेतलेलं मटण टाकून घ्यायचं आहे आणि या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे।
मसाल्यामध्ये मटण मस्तपैकी मिक्स करून झालेले. आता यामध्ये मटणाचं पाणी कुकरमधलं जे होतं ना ते यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. आता कढईवरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मटणाच्या करीला चांगलं उकळी येईपर्यंत म्हणजे 10-1 मिनिटासाठी तरी चांगलं शिजून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, 10 मिनिट झालेले. मटणाच्या करीला चांगली उकळी येऊन झालेली आहे. मटणाच्या मसाल्यामध्ये जे मसाले आपण टाकून घेतलेत ना, म्हणजे गरम मसाला किंवा बाकीचे जे पण काही आपण मसाले टाकून घेतलेत, त्या मसाल्यांचा जो स्वाद असतो ना तो मटणामध्ये चांगला उतरलेला असेल. त्याच्यासाठीच मटणाच्या करीला कमीत कमी एक 10 मिनिट तरी चांगलं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं असतं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक कट केलेली पाहिजे तेवढी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडीशी जास्त टाकून घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मटणाच्या करीला एकदम छान असा मस्त वास येतो आणि टेस्ट पण येते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम चमचमीत अशी आणि एकदम मस्त मसालेदार अशी आपली मटण करी रेडी झालेली आहे, ती पण माझ्या स्टाईलमध्ये, म्हणजे लई भारी स्टाईलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पण एकदा तुमच्या घरी अशा प्रकारची मटण करी एकदा नक्की ट्राय करा, म्हणजे लई भारी स्टाईलवाली मटण करी एकदा नक्की ट्राय करा. मग काय मित्रांनो, कशी झाली मटण करी? एकदम मस्त झाली की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेली आहे. आता ही मटण करी बनवायची म्हटली तर एकदम साधी सोपी आहे, तुम्ही बघितलेलं असाल. सगळ्यात आधी मटण मॅरिनेट करून ठेवलं, त्यानंतरनं मसाला बनवून घेतला, त्यानंतरनं मटण शिजून पण घेतलं आणि त्याच्यानंतरनं मटण करी करायला चालू केली आणि 20 ते 25 मिनिटात मटण करी आपली रेडी पण होती, बरोबर की नाही? चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारची साधी सोपी मटण करी तुमच्या घरी तयार करा, म्हणजे लई भारी स्टाईल मध्ये मस्तपैकी तयार करा आणि मस्तपैकी ताव मारा. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.